ज्याने श्रीकृष्णाची द्वारका उभारली, हस्तिनापूर, पांडवांचा हस्तिनापूर जे सजवलं, रामसेतू बांधायला प्रभू रामचंद्रांना मदत केली। त्यानंतर प्रभू रामचंद्राच्या हातातला जो शारंग जो धनुष्य आहे तो धनुष्य त्यांनी बनवला। सुदर्शन चक्र त्यांनी तयार केलं। जोपर्यंत मंदिर बांधून झाला छोटा, तिथून माझ्या हातात कार्यक्रम आला, तिथून मला देवाने आवड दिली, तिथून मी आवडीनेच काम करते। कुणाला सांगून बोलून वरडून आरडून तरी माझं काम करून घ्यायचं करते। श्री भगवान श्री विश्वकर्मांच्या चरणाजवळ नतमस्तक होतोय। सुंदर असं दर्शन आपल्याला श्री विश्वकर्मांचं। पालखी बरोबर मध्यभागी या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणाहून फुलांचा हा जो वर्षाव जो झालेला आहे, गणेशदादा जावळेकर हे सुद्धा पाहायला मिळतात। त्यांच्यावर ही सगळी धुरा असते की हा संपूर्ण सोहळा उत्तमात उत्तम पार पडावा। प्रभू विश्वकर्मा महाराज की जय। प्रभू विश्वकर्मा महाराज की जय। ज्याने श्रीकृष्णाची द्वारका उभारली, हस्तिनापूर, पांडवांचा हस्तिनापूर जे सजवलं, अशा श्री विश्वकर्मांची आज जयंती। आणि आपण दरवर्षाप्रमाणे भोसते गावाच्या जवळ वेशीजवळ आलेलो आहोत आणि आता आपण विश्वकर्मा जयंती जी दरवर्षी साजरी करतात भोसते गावातले सगळे लोहार, सुतार आणि सगळ्या पंचक्रोशीतून या ठिकाणी सगळे भाविक येतात, ते सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज विश्वकर्मा जयंती आहे, सर्वत्र साजरी होते, तशीच दरवर्षाप्रमाणे भोसते गावात सुद्धा साजरी होते। या ठिकाणी आपण वेशीजवळ आलेलो आहोत आणि इथे आपल्याला छान असं बघा, इथे लिहिलेलं आहे, सुंदर माझे गाव देवभूमी भोसते। आणि इथे सुद्धा छान असं विश्वकर्मा मंदिर भोसते अशी सजावट केलेली आहे। फुलांची आरास आणि रांगोळ्या सुद्धा काढलेल्या आहेत, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पहाटेची सकाळची वेळ आहे, 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत आणि या ठिकाणाहून दिंडी निघते, मंदिरापासून दिंडी निघते। छान असं हे मंदिर, विश्वकर्मांचं मंदिर सुद्धा आणि विश्वकर्मांचं आज दर्शन सुद्धा आपल्या सर्वांना घडून येणार आहे। चला तर आपण भोसते गावात प्रवेश केलेला आहे आणि आता दिंडी सुद्धा निघाली असेल। चला आपण प्रथम दर्शन करूया विश्वकर्मांचं आणि छान सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे, भोसते गाव संपूर्ण पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओला तुम्ही बनवून राहा। आपण भोसते गावामध्ये आतमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी छान अशी रांगोळी सुद्धा काढलेली पाहायला मिळते आपल्याला। इकडे फुलांची आरास केलेली आहे। विश्वकर्मीय लोहार सुतार समाज यांच्यातर्फे स्वागत केलेलं आहे सगळ्यांचं। छान अशी ही फुलांची आरास आपल्याला पाहायला मिळते। चला प्रथम आपण दर्शन करूया। आपल्याला ढोलांचा आवाज येतोय। दिंडी तिकडे गेलेली आहे, दिंडी पुढे गेलेली आहे, पण प्रथम आपण भगवान विश्वकर्मांचं दर्शन करणार आहोत। मंदिरात जवळ आलेलो आहोत आपण। रायगड जिल्हा परिषदेची शाळा या ठिकाणी आहे आणि तिथेच जवळच श्री विश्वकर्मांचं हे मंदिर आहे। हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय, छान असा हा सुंदर परिसर आहे। इकडे सुद्धा छान अशी रांगोळी काढलेली आहे, श्री विश्वकर्मा चौक असं हे नामकरण या ठिकाणी दिलेलं आहे। चला प्रथम आपण श्री विश्वकर्मांचं दर्शन करूया। छान या ठिकाणी मंडप योजना सुद्धा नियोजन जे केलेलं आहे या सदस्यांनी ते पाहायला मिळते आपल्याला। दरवर्षी आपण या ठिकाणी येतो, श्री विश्वकर्मांची जयंती साजरी होत असते। या ठिकाणचे लोहार सुतार समाज आणि पंचक्रोशीतील सगळे कारागीर या ठिकाणी येतात आणि श्री विश्वकर्मांची ही जयंती साजरी करतात। त्याचप्रमाणे 2026ची ही विश्वकर्मा जयंती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे आपले सगळे सदस्य पाहायला मिळतात, वेळोवेळी सहकार्य करणारे आपले राधेश्यामजी आहे आणि ही आजी आपल्याला दिसते बघा, आजी आहे। आजींना आपण वंदन करूया आणि काका आहेत, सुरेश काका आहेत। चला आपण दर्शन करूया आणि आपल्या श्री प्रभू विश्वकर्मांचं आपल्याला दर्शन होणार आहे। आपल्या श्रीवर्धनचे पुरोहित जे जुने जाणते पुरोहित आहेत, भाऊ जोशी दादासुद्धा आहेत आणि भाऊ जोशी काका आहेत, या काकीसुद्धा आहेत। चला आपण दर्शन करूया
प्रथम आपण श्री भगवान श्री विश्वकर्मांच्या चरणाजवळ नतमस्तक होतोय. सुंदर असं दर्शन आपल्याला श्री विश्वकर्मांचं या ठिकाणी घडतंय बघा. शेजारीच आपलं जे आराध्य आहे श्री गणेश यांचं सुद्धा छान असं दर्शन झालेलं आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री विश्वकर्मा जयंती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण दिंडीमध्ये सुद्धा सहभागी होणार आहोत. यावर्षी जो मुहूर्त आहे हा मुहूर्त दरवर्षी कितीचा असतो मुहूर्त पूजेचा? आत्ता 8 वाजता 8 ते 10 8 ते 10 सकाळचा हा जो मुहूर्त असतो पूजेचा, देवाचा अभिषेक देवाचा अभिषेक आणि पूजा. भगवंताचा जे अभिषेक होणार आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि जे उपासकरी असतात बघा, पूजेला वगैरे उपासकरी ठेवले जातात, ते जावळेकर कुटुंब आपल्याला पाहायला मिळतंय. हां, या ठिकाणी काकांनी आपल्याला सांगितलं आहे यांचं नाव मनीष आहे आणि सायली आहेत, सायली वहिनी आहेत. हे जावळेकर परिवार आपल्याला पाहायला मिळतंय बघा. आज त्यांच्या हस्ते भगवंताला अभिषेक असणार आहे. हे उपासकरी आहेत आणि ह्या आई आहेत बघा, यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे यांच्या आई आहेत. संपूर्ण जावळेकर परिवार आणि पंचक्रोशीतून आलेले सगळे विश्वकर्मीय लोहार सुतार समाज हे आपल्याला पाहायला मिळतात. इकडे महाप्रसाद सुद्धा असतो. ज्या वेळेस दिंडी या ठिकाणी येते आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आरती सोहळा असणार आहे. राधेश्यामजी आपल्याला या ठिकाणी नेतात. दरवर्षाप्रमाणे महिला मंडळ आपल्याला पाहायला मिळतं आहे. अजून महिला मंडळ येतील इथे आणि महाप्रसाद जो तयार होतो ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. इकडे दरवर्षाप्रमाणे हे सगळे आपले जे सदस्य आहेत हे महाप्रसादाच्या तयारीला लागलेले पाहायला मिळतात बघा. हे बघा, या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा तयार होतोय. महाप्रसाद तर या ठिकाणी तयार होतोय आणि या ठिकाणी आपल्याला फार जुना हा पार आपल्याला पाहायला मिळतो बघा. हे पिंपळाचं वृक्ष जो आपण पाहतोय, हा परिसर छान असा हा परिसर आपल्याला भोसते गावातला विश्वकर्मा जयंती निमित्ताने मंदिराच्या शेजारचा पाहायला मिळतोय. चला तर आपण दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहोत. आता इकडे सगळ्याजणी बघा कांदा वगैरे आणि महाप्रसाद तयार करतात आणि यांना सगळ्यांना मार्गदर्शन करतात आणि भगवंताची जी सेवा करतात. या आजी आहेत बघा, सगळ्यांकडनं हे करून घेता. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कसे आहात? तुम्ही म्हणजे तर बरेच आहे, पण माझा हेतू आहे जोपर्यंत मंदिर बांधून झाला छोटा, तिथून माझ्या हातात कार्यक्रम आला, तिथून मला देवाने आवड दिली, तिथून मी आवडीनेच काम करते. कुणाला सांगून बोलून वरडून आरडून तरी माझं काम करून घ्यायचं करते आहे. सविता पानवलकर बघा, सविता आजी बघा, पानवलकर आजींनी सांगितलेलं आहे जोपर्यंत माझ्या जान आहे तोपर्यंत मी भगवंताची सेवा करत राहणार आहे आणि सगळ्यांकडनं करून घेणार आहे. खरंच या वयात सुद्धा पानवलकर आजी ही सेवा या सगळ्यांकडनं करून घेतात आणि स्वतः करतायत बघा. चला तर आपण आता दिंडी सोहळ्यात सहभागी होणार आहोत. आता अभिषेक सुद्धा या ठिकाणी होणार आहे. सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अभिषेकाला सुरुवात तर होते या ठिकाणी, पण आपण या ठिकाणी मंदिर ट्रस्टीचे आणि आपल्या लोहार सुतार समाजाचे सगळे सदस्य पाहायला मिळतात. इकडे निगुडकर सर सुद्धा आलेले आहेत बघा. नमस्कार आणि विश्वकर्मा जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय. प्रथम हा जो कार्यक्रम दरवर्षी तुमच्या मार्फत होतोय, आपण दाखवत असतो सगळ्यांना आणि दिंडी सोहळा पुढे गेलेला आहे. आज जो कार्यक्रम होणार आहे यांची रूपरेषा थोडक्यात आम्हाला समजावी की काय काय आज होणार आहे. कारण का महाप्रसाद असतो, त्याच्यानंतर तुमचं इथे बक्षीस वाटप सुद्धा असतो, सत्कार सोहळा असतो सर्वांचा. काय सांगाल निगुडकर सर? प्रथमतः विश्वकर्मीय लोहार सुतार समाज संघाच्या वतीनं जीवन सर आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आणि तुम्ही आमचा दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी तुमच्या यूट्यूब चॅनलद्वारे आमचा जयंती उत्सवाचा कार्यक्रम तुम्ही एक्सपोज करताय, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. प्रभू विश्वकर्मा जयंती सालाबादप्रमाणे आम्ही ह्या ठिकाणी साजरा करत असतो. प्रभू विश्वकर्मा हे आमचे वंशदेव आहेत. त्यांनी आपल्या सर्वांना माहितीच आहे की देव आणि दानव यांचे ते आपल्या आत्ताच्या आधुनिक भाषेत बोलायचं गेलं तर आर्किटेक्चर होते. त्यांनी
रामसेतू बांधायला प्रभू रामचंद्रांना मदत केली. त्यानंतर प्रभू रामचंद्राच्या हातातला जो शारंग जो धनुष्य आहे तो धनुष्य त्यांनी बनवला. सुदर्शन चक्र त्यांनी तयार केलं. इंद्राचा वज्र त्यांनी तयार केला. आणि वास्तुशास्त्रासारखा अमूल्य ग्रंथ हा प्रभू विश्वकर्मा महाराजांनी या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजेच शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींवरती ज्यांची सत्ता आहे असे आमचे प्रभू विश्वकर्मा महाराज. सालाबादप्रमाणे या ठिकाणी आम्ही त्यांची जयंती उत्सव साजरी करत आहोत. यावर्षी आपण जर पाहायला गेलात तर तुम्ही दिंडी कार्यक्रमासाठी आवर्जून जा. यासाठी सांगतो की ठिकठिकाणी सर्व भक्त मंडळींनी वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढलेली आहे आणि अतिशय आखीव रेखीव आणि उत्तम असं रेखाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रभू विश्वकर्मा जयंतीची आम्ही दिंडी काढत असतो. त्या दिंडीच्या स्वागतासाठी सर्व पूर्वतयारी आम्ही करत असतो. यानंतर आणखी एक सांगायचं म्हटलं तर प्रभू विश्वकर्मा महाराज मंदिराचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने आम्ही यावर्षी भोसते तळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे भोसते गावाच्या सुरुवातीलाच प्रवेशद्वाराजवळ एक प्रतिकृती उभी केलेली आहे. तिचं अनावरण देखील आजच्या या कार्यक्रमानिमित्त होणार आहे. आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीपजी कर्देकर यांच्या हस्ते त्याचं अनावरण होणार आहे, उद्घाटन होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आमची जी काही मुलं मुली आहेत ज्यांनी या वर्षामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, शैक्षणिक असो क्रीडा असो, त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही गुणगौरव करणार आहोत. त्यानंतर महिलांसाठी एक साधारण 4 ते 6 या वाजेपर्यंत आम्ही हळदी कुंकवाचा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यानंतर महाप्रसाद आहे आणि तुम्हाला विनंती करतो की आपण या महाप्रसादाचा लाभ घ्यावाच. आणि अशा प्रकारे आजचा एकंदरीत कार्यक्रम हा आम्ही साजरा करणार आहोत. यानंतर दुपारी आमचा एक 10:30 ते 12 या वेळेमध्ये एक भक्ती संगीताचा एक कार्यक्रम आहे. आणि पुनश्च एकदा सर्वांना आजच्या या भक्तिमय प्रभू विश्वकर्मा महाराजांच्या जयंतीनिमित्त विश्वकर्मीय लोहार सुतार समाज संघाच्या वतीनं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद निगुडकर सर. बघा छान असं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. विश्वकर्मांबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषासुद्धा त्यांनी दाखवलेली आहे. आणि पुन्हा एकदा या विश्वकर्मा जयंतीच्या आपल्या जीवन परिवारातर्फे शुभेच्छा देऊया, आपणा सर्वांतर्फे शुभेच्छा देऊया. आणि चला तर आता अभिषेकाला सुरुवात झालेली आहे. अभिषेकसुद्धा बघणार आहोत आणि दिंडी सोहळासुद्धा आपण पाहणार आहोत. आता छान असं हे मंदिर भोसते गावातलं श्री विश्वकर्मांचं मंदिर आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं. चला, भगवंताला अभिषेक तर केला जातोय आणि आपण भोसते गावातून जी दिंडी फिरते तिकडे जाणार आहोत. इथे सुद्धा छान अशी फुलांची आरास आणि रांगोळी, इथून दिंडी गेलेली आहे पुढे. आणि भोसते गावातला हा मध्यवर्ती भाग जो होळीचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. छान ही फुलांची रांगोळीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते, ही आरास पाहायला मिळते. हा संपूर्ण भोसते गाव आपल्याला पाहायला मिळतोय. मिळून मिसळून राहणारे आणि सर्वांना मदत करणारे हे सगळे भोसते गावातले सदस्य आज आपल्याला पाहायला मिळतील. प्रथम आपण पालखीचं दर्शन करणार आहोत. दरवर्षी पालखी ही सजवली जाते विश्वकर्मांची. बघा छान असं दर्शन आपल्याला पुन्हा एकदा आपले जे विश्वाचे करतायत विश्वकर्मा यांचं दर्शन होत आहे. हे सगळे सदस्य आणि पंचक्रोशीतून आलेले लोहार सुतार समाज आणि सर्व समाजाचे ज्ञाती बांधव सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळतील. छान या ठिकाणी सुद्धा फुलांची जी आरास केलेली आहे, जी रांगोळी काढलेली आहे ती सुद्धा पाहायला मिळते. दिंडी सोहळा तर आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी महिला वर्गातून भगवंताची आरती पूजा केली जाते आपल्याला पाहायला मिळते. आणि हा दिंडी सोहळा संपन्न होण्यासाठी ज्यांच्यावर जी धूर असते ते या मंडळाचे आपल्या विश्वकर्मा या समितीचे जे कार्याध्यक्ष आहेत इथे पाहायला मिळतात. गणेशदादा आहेत, गणेशदादा जावळेकर यांच्यावर ही धूर असते. बघा लक्ष ठेवून असतात की हा दिंडी सोहळा कशा पद्धतीने उत्तम संपन्न होतोय. जो छान बघा लहान थोरांपासून अबालवृद्ध आज या भोसते गावात येतात आणि विश्वकर्मा जयंती ही साजरी करत असतात.
बघा या ठिकाणी छोटे कंपनी तर पाहायला मिळतात, पण महिला वर्ग सुद्धा कुठेही कमी नाही आहेत. असं आपलं हे भोसते गाव, गुणा गोविंदाने नांदणारं आपलं भोसते गाव, छान सनईच्या या तालुक्या या सगळ्या सुंदरमय वातावरणात आपल्याला हे भोसते गावातलं विश्वकर्मीय जयंती पाहायला मिळतंय. भोसले गावातून पालखी आपल्याला हळूहळू पुढे सरकताना पाहायला मिळते. ही फुलांची आरास सुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा, आणि वरना जी पुष्पवृष्टी होणार आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. बघा छान अशी ही पालखी सजवलेली पाहायला मिळालेली आपल्याला. भगवान श्री विश्वकर्मांची आज जयंती आणि या निमित्ताने भोसले गावातील हा उत्सव जो पाहायला मिळतो, हा सोहळा पाहायला मिळतो आपल्याला. आणि बघा पालखी बरोबर मध्यभागी या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणाहून फुलांचा हा जो वर्षाव जो झालेला आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. दरवर्षी आपण विश्वकर्मा जयंती भोसले गावातील दाखवत असतो. सुंदर असं हे मंदिर विश्वकर्मांचं या येथील पंचक्रोशीतील सदस्यांनी जे बांधलेलं आहे, नूतनीकरण त्यांचं केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि लेझिमच्या या तालावर सर्वजण नाचताना बघा या ठिकाणी तरुण मंडळी तर आहेतच, पण वृद्ध महिला असो, वृद्ध वयस्कर जे ज्येष्ठ आहेत नागरिक ते सुद्धा पाहायला मिळतात. लहान बालकं सुद्धा आज लेझिम हातात घेऊन बघा महाराष्ट्राची ही जी परंपरा आहे ती आज या भोसले गावातून झळकताना पाहायला मिळते. ही जी परंपरा आहे लेझिमची आपल्या महाराष्ट्राची ती जोपासलेली ती पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण जे कार्याध्यक्ष आहेत गणेशदादा जावळेकर हे सुद्धा पाहायला मिळतात. त्यांच्यावर ही सगळी धुरा असते की हा संपूर्ण सोहळा उत्तमात उत्तम पार पडावा हा पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपले सर्व सबस्क्रायबर आणि पंचक्रोशीतून आलेले सगळं महिला वर्ग पाहायला मिळत आहे. विश्वकर्मीय लोहार सुतार समाजाचे सगळे ज्ञाती बांधव असो, पंचक्रोशीतून आलेले सगळे ज्ञाती बांधव पाहायला मिळतात. पण ज्येष्ठ जे आहेत आणि आपल्या विश्वकर्मीय लोहार सुतार समाजाचे जे अध्यक्ष आहेत जावळेकर काका यांनी सुद्धा गेल्या वर्षी छान असं आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. कोळंबेकर काका आहेत आणि आपले चंद्रकांत काका सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि अबालवृद्ध लहानांपासून वयोवृद्ध हे सगळे या आपल्या या सोहळ्या निमित्ताने आपल्या भगवान विश्वकर्मांच्या या जयंती निमित्ताने पाहायला मिळतात. सुंदर असं हे लेझिमच्या तालावर आपल्या महाराष्ट्राची ही जी परंपरा आहे ती भोसले गावाने जपून ठेवलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण या सभागृहाकडे आलेलो आहोत. पालखी आता भवानी चौकाजवळ आलेली आहे आणि छान अशी ही फुलांची रांगोळी, फुलांची आरास जी काढलेली आहे ती पाहायला मिळते. भवानी चौक या ठिकाणी सुद्धा भवानी चौक आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण ज्ञाती बांधव या ठिकाणी महिला वर्ग, पुरुष वर्ग, लहान थोर जे पाहायला मिळतात. आपले मित्र नितीनजी जावळेकर यांचं हे निवासस्थान आणि भवानी चौकाजवळ हे भगवंताची आरती करताना सहपत्नीक नितीनजी जावळेकर आपल्याला पाहायला मिळतात. भगवान विश्वकर्मांची 2026 ची ही जयंती सोहळा जो पाहतोय आपण, विश्वकर्मीय लोहार सुतार समाज आणि पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक आपण पाहतोय. नितीनजी जावळेकर आहेत जे आपले मित्र आहेत आणि यांच्या या निवासस्थानाजवळ भवानी चौकाजवळ हा संपूर्ण दिंडी सोहळा आलेला आहे जो पाहायला मिळतोय. आणि आपण सुद्धा पाहताय की सर्वजण बघा महिला वर्ग असो, पुरुष वर्ग असो, सर्वजण जे गुणा गोविंदाने आणि या लेझिमच्या तालावर नाचतात ते पाहायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी जे कौशल्य दाखवणार आहे ती आपली
छोटी रणरांगिणी जी दरवर्षी या ठिकाणी दांडपट्टा चालवते. बघा छान असा हा दांडपट्टा आता पाहायला मिळेल आपल्याला. सुंदर असं हा एक कौशल्य बघा या छोटीने दाखवलेलं आहे आपल्याला. स्मरणिकाने दाखवलेलं आहे बघा. स्मरणिका भूते दरवर्षी ती सादर करत असते या ठिकाणी अशी ही रणरांगिणी स्मरणिका. चला तर भवानी चौकामध्ये हा दिंडी सोहळा आलेला आहे आणि मगाशीच आपल्याला निगुडकर गुरुजींनी सांगितलं होतं की विश्वकर्मा जयंती जी साजरी होते यावर्षी जे नामकरण केलेलं आहे जे प्रवेशद्वाराजवळ आणि त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. आता पुन्हा एकदा आपण भोसले गावाच्या या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी मगाशीच सांगितल्याप्रमाणे विश्वकर्मा मंदिर जे नामकरण असणार आहे छान असं या ठिकाणी फुलांची आरास रांगोळी सुद्धा काढलेली आहे आणि प्रथमच यावर्षी भोसले गावातील सगळे विश्वकर्मीय लोहार सुतार समाजांनी श्री विश्वकर्मा मंदिर भोसलेगाव विश्वकर्मीय सुतार समाज यांनी हे नामकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्याला सहज सुलभ या मंदिराकडे जाता येईल असं हे नामाचं हे अनावरण जे होणार आहे मान्यवरांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा असणार आहे. या ठिकाणी सर्व आपले ज्ञाती बांधव विश्वकर्मीय लोहार सुतार समाज असो आणि पंचक्रोशीतून आलेले सगळे ज्ञाती बांधव आज आपल्याला या ठिकाणी विश्वकर्मांच्या भगवान विश्वकर्मांच्या या 2026च्या जयंती निमित्ताने पाहायला मिळत आहेत. बघा दिंडी आता हळूहळू आपल्या या प्रवेशद्वाराजवळ आलेली आहे जी पाहायला मिळते. इथे सर्वजण आहेत बघा. हे लहान तोर आहेत बघा. आपल्या महाराष्ट्रीयन वेशात आपली ही लहानगी आपली ही जी परंपरा भोसले गावानी जी जपून ठेवलेली आहे ती पाहायला मिळते. लेझिमच्या तालावर हा दिंडी सोहळा हळूहळू प्रवेशद्वाराजवळ आलेला आहे. सर्वजण या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. आता थोड्या वेळातच या ठिकाणी उद्घाटन सोहळा असणार आहे आणि आपणा सर्वांना सुलभ होईल की विश्वकर्मा मंदिर कुठे आहे. तर भोसले गावात तुम्ही आतमध्ये जाताना हे मंदिर भगवंताचं सुंदर असं हे मंदिर आपल्याला सर्वांना पाहता येईल. भगवंताचं दर्शन करता येईल. चला तर आता हा उद्घाटन सोहळा या नामाचं जे अनावरण होणार आहे ते आता पाहायला मिळणार आहे आपल्याला. माघ शुक्ल त्रयोदशी निमित्त उपस्थित श्रीवर्धन म्हसळा मुरुड या तिन्ही तालुक्यातून उपस्थित सर्व लोहार सुतार समाज ज्ञाती बंधू आणि भगिनी प्रथमतः सर्वांना जय विश्वकर्मा. प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त गेले अनेक वर्ष आपण ही जयंती उत्सव साजरी करत आहोत मोठ्या आनंदाने. परंतु गेल्याच वर्षी आपण मुंबई येथे आपण स्वतःचं मंडळ स्थापन केलं. आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी जे आहेत पदाधिकारी आहेत यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आपण मुंबई मंडळ स्थापन केलं. मुंबई मंडळाची आमची संयुक्त मीटिंग झाली असता एक विषय आला. आमचे उपाध्यक्ष पंकजी जावळेकर यांनी एक विषय मांडला की आपण फक्त प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करतो परंतु प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त ते मंदिर कुठे आहे हे नेमके कोणाला समजत नाही आणि प्रभू विश्वकर्मा महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आपण भोसले गावाचं जिथे आपलं प्रभू विश्वकर्मांचं मंदिर आहे तिथे आपण एक सुरुवातीलाच भोसले गावाच्या सुरुवातीलाच
पथदर्शक एक प्रतिकृती तयार करूया आणि त्या प्रतिकृतीच्या निमित्तानं गेले फक्त 2 ते 3 महिने सांगावसा आनंद वाटतो, अभिमान वाटतो की ज्यावेळेस प्रभूचं कार्य ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस प्रभू त्यामागे आपल्याला नक्कीच सामर्थ्य देत असतो, शक्ती देत असतो. आणि आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की कदाचित पंकज जावळेकर यांच्या माध्यमातून त्यांनीच आपल्या सर्वांना ही गोष्ट सुचवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही सर्व ज्यावेळेस एकत्र याल, सर्व ज्ञाती बंधू भगिनी सर्व एकत्र याल, हीच त्याची एक इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी मला वाटतं त्या सुचवलेला असेल. आणि त्याच्या आज प्रतिकृतीच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित विश्वकर्मी लोहार सुतार समाज स्थानिक मंडळ आणि मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. प्रथमतः आपल्या संघटनेच्या वतीनं सर्व ज्ञातीबंधू भगिनींचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. प्रभु विश्वकर्मा महाराज की, प्रभु विश्वकर्मा महाराज की, प्रभु विश्वकर्मा महाराज की, प्रभु विश्वकर्मा महाराज की. प्रभु विश्वकर्मा महाराज की, प्रभु विश्वकर्मा महाराज की. सुंदर असा हा सोहळा आपल्याला पाहायला तर मिळतोय. पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे नामकरण अनावरण जे झालेलं आहे श्री विश्वकर्मा मंदिर. आपल्याला आत्ताच निगुडकर गुरुजींनी पण सांगितलं होतं की सर्वजण आपण येतो पण आपल्याला मंदिर माहीत नाही, पण मंदिर माहिती पडावं सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी. त्यासाठी या सर्व लोहार सुतार समाजातले सगळे ज्ञातीबांधवांनी ही जी मेहनत घेतली आणि हे जे नामकरण आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आपल्या मुंबई विभागाचे जे अध्यक्ष आहेत दिलीप सर आहेत, कर्देकर आहेत या ठिकाणी, आणि यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहता आला. आणि सर्व ज्ञातीबांधव आपण पाहतोय, विश्वकर्मीय लोहार सुतार समाजाचे हे सगळे सदस्य आपण पाहतोय, पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. दिंडी सोहळा हळूहळू आता मंदिराकडे गेलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला अजून एक पाहायला मिळतंय ते म्हणजे हे सगळे शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात. हे शस्त्र इथं दिलेले आहेत जे हे दररोज याचा वापर जे करतात विश्वकर्मीय लोहार सुतार समाज. जसं की या ठिकाणी आपल्याला काटकोण्या पाहायला मिळतोय, इथे काटकोण्यासुद्धा दिलेला आहे, करवत आहे, सर्वच अवजारे जी आहेत त्यांची नावं मला माहीत नाहीत, मशीन आहेत, काय काय आहेत या ठिकाणी. आयरन आहे, हातोडा आहे, पक्कड आहेत, पकड दिलेली आहे, फरशी आहे, स्क्रूड्रायव्हर आहे बघा, स्क्रूड्रायव्हर. आणि जुन्या काळी ही जी हँड्रिल मशीन वापरायचे त्याची सुद्धा या ठिकाणी प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. असं हे प्रभू विश्वकर्मांचं नावाचं हे मंदिराचं हे नामकरण अनावरण झालेलं आहे. आणि आता आपण मंदिराकडे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी थोड्या वेळात महाप्रसाद असणार आहे. महाप्रसादाचा सोहळा आपल्याला पाहता येईल. प्रथम त्या ठिकाणी महापूजा जी होते ती महापूजा सुद्धा पाहायला मिळणार आहे, आरती पाहायला मिळणार आहे. चला तर हे संपूर्ण भोसलेगाव आपल्याला कसं वाटतंय ते आपल्या या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. दिंडी सोहळा आता हळूहळू आपल्या या मंदिराच्या परिसरामध्ये आलेले आहेत. आणि या ठिकाणी जे यावर्षीचे जे मानकरी आहेत मनीषदादा जावळेकर आहेत, मनीषदादा जावळेकर आणि सायली वहिनी आहेत या ठिकाणी. सायली वहिनी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि मगाशीच आपण त्यांना अभिषेक करताना सुद्धा पाहिलं होतं. हा सोहळा जो या पंचक्रोशीतून श्रीवर्धन तालुक्यातून जो साजरा केला जातो, श्रीवर्धन असो, म्हसळ असो, मुरुड असो, या सर्व तालुक्यातून ज्ञातीबांधव आपल्या या भोसले गावातील मंदिराजवळ येतात आणि आपल्या या लाडक्या बाप्पाचं, आपल्या या लाडक्या विश्वकर्मांचं, भगवान विश्वकर्मांचं दर्शन करतात. चला तर पुन्हा एकदा आपण भगवंताचं छान असं दर्शन करणार आहोत. आणि या ठिकाणी भगवंताची जी आरास करताना, भगवंतांना या ठिकाणी पेहराव करताना आमचे जे मित्र आहेत निखिलजी आहेत पानवलकर, ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक 12 वाजता महाउत्सव होणार आहे. आरती झाल्यानंतर महाउत्सव जो आपल्याला पाहायला मिळेल 12 वाजता. पण या ठिकाणी श्रीवर्धनचं जे मोरिया ग्रुप आहे यांच्यामार्फत संगीतमय वातावरण इथे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. श्रीवर्धनचं मोरिया ग्रुप या ठिकाणी आपण पाहतोय.
12 वाजता महाउत्सवाला सुरुवात होणार आहे. पण मोरिया ग्रुपने या ठिकाणी संगीतमय वातावरण जे निर्माण केलं, छान अशी गाणी त्यांनी गायली, या ठिकाणी सर्वांना संगीतमय वातावरणात नेलं. आज विश्वकर्मा जयंती निमित्ताने सर्व ज्ञाती बांधव, विश्वकर्मीय, लोहार सुतार समाज आणि पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक पाहायला मिळतात. या ठिकाणी त्यांचा सत्कार करताना, म्हणजेच मोरिया ग्रुपचा सत्कार करताना या ठिकाणी या आपल्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत विलास काका जावळेकर हे सुद्धा पाहायला मिळतात. त्यानंतर जे उद्घाटक होते जे दिलीप भाऊ कर्देकर आहेत, मुंबईचे अध्यक्ष आहेत ते, आणि सर्व आपले ज्ञाती बांधव पाहायला मिळतात. इथे कार्याध्यक्ष जे धुरा सांभाळतात, जे गणेशजी जावळेकर, ते सुद्धा बघा, दिंडी सोहळा असतो, सर्व कार्यक्रम कसा पार पाडायचा असतो याची धुरा जी ज्याच्यावर असते ती जोखमीची आणि जबाबदारीची असते. ते गणेशजी जावळेकर दरवर्षी आपलं हे कार्य पार पाडत असतात. चला तर आता भगवान श्री विश्वकर्माचा हा महाउत्सव जो पाहायला मिळणार आहे ठीक 12 वाजता, तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी सर्व भाविक, पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्याला प्रभूंचं दर्शन होणार आहे. आपल्याला ही गर्दी, अलोट गर्दी पाहायला मिळते. भगवंताचं सुंदर असं हे रूप आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. अमर कुसुम घन वर्षतीम, अमर कुसुम घन वर्षतीम, तन तन करती समस्त गंधर्वोम, सर्वत्रांसी आले, सर्वत्रांसी आले, आनंदाचे असे महापर्व. प्रभू विश्वकर्मा महाराज की जय, प्रभू विश्वकर्मा महाराज की जय. प्रभू विश्वकर्मा महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एकिदाल देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी एकी माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सुख करता दुघारता वाचा वेगाची, सर्वांनी सुंदर उज्जैनुराची, धरते वाळा मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मूर्ती दर्शन मात्रे वाढ कामना पूर्ती. जय देव जय देव गौरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केसरा, हिरे जडित मुकुट शोभा तो बरा, रुद्र घेनो पुरे चरणी गागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे वाढ कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना, सरळ छोट वक्र तुंग त्रिनयना, दास माता भक्ता हे सदना, संतकी पावावे देवाणी रक्षावे शुभ वंदना. जय देव जय देव. ओम जय श्री विश्वकर्मा, प्रभु जय श्री विश्वकर्मा, सकल सृष्टि के कर्ता, सकल सृष्टि के कर्ता, रक्षक तुझी धर्मा. ओम जय श्री विश्वकर्मा. देवा महाराला जगती, देवा महाराला जगती, ज्ञान विकास करी. ओम जय श्री विश्वकर्मा. सर्वदा तुझा करावा, तुझे कारणी देह माझा पडावा, तुझे गुण गुणवंता आनंदा, रघुनायका वागणेशा काढून कैलास शिवचंद्रमौळी प्रभू श्री विश्वकर्मा भगवान की जय. पाहिलं ठीक 12 वाजता महाउत्सव झाला, विश्वकर्मांचा हा उत्सव झाला आणि आता
महाआरती झाली आणि महाआरती झाल्यानंतर भगवंताचं दर्शन करण्यासाठी संपूर्ण आपल्या पंचक्रोशीतून आलेले हे विश्वकर्मीय लोहार सुतार समाज असो, आपल्या पंचक्रोशीतून सगळे आलेले भाविक, महिला भाविक या ठिकाणी पाहायला मिळतात, पुरुष भाविक सुद्धा या ठिकाणी भगवंताचं दर्शन करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. अलोट गर्दी आज आपल्या या भोसते गावातील विश्वकर्मीय या लोहार सुतार समाजाचं जे हे मंदिर आहे, महामंदिर आपल्याला हे पाहायला मिळतं आहे. त्या या मंदिराचंच आणि आपल्या भगवंताचं विश्वकर्माचं दर्शन करण्यासाठी हे आलेले पंचक्रोशीतून भाविक मिळतात. इथे आपल्याला गालसुरे गावाचे जे आप्पा देवकर आहेत हे सुद्धा पाहायला मिळतात. आप्पाजी देवकर हे वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसतच असतात, सहकार्य करत असतात. तसेच या ठिकाणी आपले मित्र दादूजी लोहार विश्वकर्मीय लोहार सुतार समाजाचे हे सदस्य आहेत, हे सुद्धा पाहायला मिळतात. छान अशी आरती आपल्याला पाहायला मिळाली. सकाळी आपल्याला भगवंताचं दर्शन झालं. मंदिर आपल्याला माहीत नसेल तर या ठिकाणी या नामकरण जे झालं, विश्वकर्मा मंदिराचं अनावरण झालं नामकरणाचं, ते सुद्धा आपल्याला या वेशीपाशी पाहायला मिळालं. आणि त्यानंतर संपूर्ण गावातून, भोसते गावातून हा दिंडी सोहळा फिरवण्यात आला. पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळालं. महाराष्ट्रीयन पोशाख जो असतो, नऊवारी साडीमध्ये महिला वर्ग होतं. लेझिमच्या तालावर लहानगे आणि वयोवृद्ध महिला असो, आपले ज्येष्ठ नागरिक असो, हे आज सर्वांना आपण लेझिमच्या तालावर थिरकताना पाहिलं. आता या ठिकाणी मोरिया ग्रुपतर्फे छान असं संगीतमय वातावरण निर्माण झालं होतं आणि आरती झाली. उत्सव हा या ठिकाणी संपन्न झाला, आरती झाली आणि भगवंताच्या दर्शनासाठी येणारे हे भाविक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. थोड्या वेळात या ठिकाणी सर्वांचा सत्कार सोहळा असणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद असणार आहे. जरूर तुम्ही सुद्धा आवर्जून एकदा तरी आपल्या या विश्वकर्मा मंदिराला भेट द्या. छान असं हे मंदिर, महामंदिर आपल्याला विश्वकर्मांचं पाहायला मिळतं आहे, ज्याने भगवंताची द्वारका निर्माण केली, पांडवांचं हस्तिनापूर निर्माण केलं, असं विश्वकर्त्याचं आज आपल्याला या जयंती निमित्ताने दर्शन झालेलं आहे. आपण सुद्धा आवर्जून या भोसते गावाला भेट द्या आणि या ठिकाणी जे मंदिर आहे त्याचं आणि विश्वकर्मांचं दर्शन आवर्जून एकदा तरी घ्या. बोला श्री प्रभू विश्वकर्मा भगवान की जय. आपण पाहताय विश्वकर्मा जयंती 2026ची. दरवर्षी आपण या भोसते गावामध्ये येतो आणि विश्वकर्मा जयंतीचा हा सोहळा आपणापर्यंत पोचवत असतो. आपल्याला भोसते गाव सुद्धा पाहायला मिळतं. पहाटे या ठिकाणी दिंडी सोहळा असतो. लेझिमच्या तालावर महिला भाविक, पुरुष भाविक, सर्वजण पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक या दिंडी सोहळ्यात असतात. विश्वकर्मांचं हे मंदिर फार जुनं मंदिर, या ठिकाणी आपण सुद्धा आवर्जून यावं असं हे विश्वकर्मांचं मंदिर आणि भोसते गाव आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता थोड्या वेळात या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. सत्कार समारंभ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. महाप्रसाद हा सर्वांना पंचक्रोशीतून सगळे भाविक जे येतात ते महाप्रसाद या ठिकाणी त्याचा लाभ घेतात आणि या ठिकाणी एक जत्रोत्सव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. लहान थोरांपासून हा उत्सव जो विश्वकर्मीय लोहार सुतार समाज हा साजरा करतात. आपण सुद्धा आवर्जून या मंदिराला एकदा तरी भेट द्या. असं हे विश्वकर्मांचं मंदिर.